देसाई, यंदा शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेलं आहे। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यात देखत वाया गेलंय। त्यामध्ये दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन सरकारने दिलं, पण तेही हवेत विरलेलं आहे। न्यूज 18 लोकमत हा शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार या आमच्या वृत्तमालिकेमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांचा आक्रोश। कारण राज्यभरातला शेतकरी या सगळ्यामध्ये अंधारात त्यानं दिवाळी साजरी केली आणि आता पेरायचं काय, खायचं काय या विवंचनेमध्ये शेतकरी असल्याचं पाहायला मिळतंय। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते आणि अभ्यासक विजय जावंदी आहेत। विजय जावंदी सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण बघितलं की संपूर्ण राज्यभरातला, एका कुठल्या विभागातला नाही तर राज्यातल्या शेतकऱ्यावर हे आसमानी संकट कोसळलेलं होतं। आपण घोषणा ऐकल्या दिवाळीपूर्वी 10,000 कोटीची घोषणा केली, मग त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला 5,500 कोटी आले, मग ते पोहोचले का शेतकऱ्यांपर्यंत हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी संतापलेला आहे, नाराज आहे आणि आक्रमक आहे। नाही, तुम्ही हा प्रश्न लावून धरलेला आहे त्याबद्दल मी तुमचं खरंच आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांतर्फे। पण शेतकरी एकाने रोज निराश होतो आहे, त्याच्या संकटात रोजची वाढ होते आहे। सोयाबीन गेलं, एकरी 1 क्विंटल सुद्धा विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये नाही पिकलं। अनेक बातम्या आल्यात, सोयाबीन वखरून टाकलं अशा बातम्या आल्यात। आता त्याच्यानंतर कपाशीवर सुद्धा अशीच नापिकी आहे। या पिंक बोंड अळीनी बीटी कापूस लावल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचं सगळं आर्थिक गणित कोलमडून टाकलेलं आहे। मला अनेक फोन रोजचे येतात आहेत की आम्ही कापूस उपटून आता हरभरा किंवा गहू पेरतो आहे। आमच्या जिल्ह्यातले हिंगणघाटचे माजी आमदार डॉक्टर बोंडे यांचा परवाच मला फोन आला आणि ते म्हणाले की मी माझी पराठी उपटून आता हरभरा पेरतोय। आता मला तुम्ही सांगा, असे बोलके लोक नेते, त्यांची ही अवस्था आहे तर सामान्य शेतकऱ्याची काय अवस्था असेल। पण त्याचा कुठेही नाही। मी वर्ध्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी बोललो तर ते म्हणाले की आम्ही सगळा सर्वे करून जिल्हाधिकारी साहेबांना देतो आहे आणि जिल्हाधिकारी साहेब ते वरती पाठवतील आणि मग नॅशनल डिझास्टर रिलीफ फंडमधनं, म्हणजे महाराष्ट्र सरकार दिल्लीला सांगेल आणि मग दिल्लीमधनं आलं तर मग ते मिळतील। आणि इथे भाजपचे नेते मोठ्या मोठ्याने ओरडतात आहेत, पण मध्य प्रदेशमध्ये काय होतंय, त्या मध्य प्रदेशच्या पावसामुळे, तिथल्या पुरामुळे नागपूर जिल्ह्यात नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा काहीच मिळालेलं नाहीये। म्हणून मला काय वाटतं, तुम्ही लावून धरताय हो, पण सरकार कोणाचंही असो, ते उद्धव ठाकरेंचं असो किंवा ते फडणवीसांचं असो किंवा ते आणखीन कोणाचं असो, मला असं वाटतंय की शेतकऱ्यांना काही द्यायचं नाही आणि कमीत कमी द्यायचं, पण घोषणा मोठ्या मोठ्या करायच्या। या सगळ्या गोष्टी होतात आहेत आणि या शेतकऱ्याचा आता कोणी वाली नाही अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। अगदी जावंदिया सर, खरंच आहे, तुम्ही हा मुद्दा महत्त्वाचा मांडलेला आहे। न्यूज 18 लोकमत सातत्यानं शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवतंय। घोषणा मोठ्या झाल्या। आपल्यासोबत सुरेश धस सुद्धा आहेत, भाजपचे नेते। सुरेशजी, कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न झाला, कारण पॅकेज मोठमोठ्या घोषणा झाल्या, दिवाळी अगोदर मदत करणार असं झालं। तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकांच्या भावना जाणून घेतल्यात, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात। आता शेतकऱ्याचं म्हणणं काय? दिवाळी उलटून खूप दिवस झाले। आपण बघितलं सुरेश धस यांच्याशी आपला संपर्क होत नाही, पण त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। यानंतर जाऊयात सोलापूरला, आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत। सागर, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुका असेल किंवा सोलापूरच्या आजूबाजूचे तालुके असतील, कधी नव्हे तो यावर्षी यंदा प्रचंड पाऊस झाला, फळबागा खरवडून गेल्या, जमीन खरवडून गेली, मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलंय आता? संदीप, खरं तर अतिशय दुर्दैवी सगळा हा प्रकारच म्हणावा लागेल। एकीकडे बळीराजाने या ठिकाणी बळीराजाला जो आहे तो आसमानी संकटाचं जे काही संकट होतं त्याचा सामना करावा लागला। त्यानंतर मात्र जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून देखील त्यांची उपासमार किंवा उपेक्षाच केली जाते। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा, काय नक्की तुम्हाला दिवाळी तुमची गोड करतो असं सरकारने सांगितलं होतं, दिवाळी गोड झाली तुमची? आमची दिवाळी अजिबात गोड झाली नाही। सरकारने दिवाळीच्या आधी आम्हाला हेक्टरी 10,000 देण्याचे कबूल केले होते, ते सुद्धा दिले नाहीत। प्रत्येक शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झालेले आहे।
असे जर सरकारने देतो म्हणून पैसे नाही दिले तर हेच कारण शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणार आहे. कारण शेतकऱ्याला 2 वेळेचं जेवण मिळणं ही असह्य झाले आहे. कर्जात शेतकरी बुडला आहे. सरकारने दिवाळीत 10,000 रक्कम देण्याचे कबूल केले ते सुद्धा शेतकऱ्याला मिळाले नाहीत. शेतकऱ्याचे ऊस, ज्वारी, मका पूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे. घरदार वाहून गेलेले आहेत. तरीही प्रत्येकाच्या खात्यावर रुपया सुद्धा आले नाहीत. जरी इथून पुढे सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याचे काही बरे वाईट झाले किंवा आत्महत्या झाली तर ह्याला संपूर्णपणे आपल्या राज्याचे सरकार जबाबदार असणार आहे. तरी सरकारने त्वरित भरपाई किंवा जे काही रक्कम आहे ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी. तुम्हाला तुमचं किती नुकसान झालेलं आहे, तुमची किती शेती वाहून गेली, काय शेतातून वाहून गेले आणि काय तुमच्या खात्यावर पैसा मिळाला आहे तुम्हाला आतापर्यंत? माझं 25 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी 10 एकर क्षेत्रापैकी 5 एकर ऊस व बाकीचे कडधान्य होते ते संपूर्णपणे नादुरुस्त झालेले आहे. तरी शासनाने रुपया सुद्धा आमच्या खात्यावर रक्कम आतापर्यंत जमा केली नाही. संदीप, आपण पाहतोय हे मोहोळ तालुक्यातले शेतकरी जिथं खऱ्या अर्थाने सीनेच्या काठावरचे हे शेतकरी आहेत आणि त्यांना कुठेही रुपया मिळाला नाही अशी परिस्थिती या ठिकाणी. आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. खरं तर अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. मला सांगा, मिळाले तुम्हाला काही पैसे तुमच्या खात्यावर आलेत? अजिबात 1 रुपया आला नाही. आणि जवळजवळ 50 कोंबड्या आमच्या गावातील, लांबडी गाव आहे माझं. 50 कोंबड्या किळी माझ्या सख्या मावया पोराची किळी अशी वाहून गेली. ऊस वाहून गेला, अजून 1 रुपया खात्यावर जमा झाला नाही. काय मागण्या आहेत सरकारकडे? सरकारने दिवाळी गोड करतो म्हणली होती पण अजून 1 रुपया जमा केलेला नाही. आणि त्याबद्दल आता दुसरी गोष्ट दुबार पेरणी, परत ही सगळं नुकसान झाल्यावर दुबार पेरणी केली. त्यासाठी 1 रुपया सुद्धा आता सावकाराच्या दारात जायची वेळ आली, तरी सुद्धा सावकार म्हणजे कोण पैसे द्यायला तयार नाही, अशी वाईट वेळ आली. बरोबर. आपण पाहतोय संदीप, अतिशय भयंकर परिस्थिती जी आहे या शेतकऱ्याच्या आहे. आणखी काही शेतकरी आहेत. मला सांगा, सरकार तुमची दिवाळी गोड करणार होतं, दिवाळी गोड झाली आहे तुमची? सरकारने दिवाळी तर गोड केलेली नाहीये आणि फक्त शेतकऱ्याला आश्वासन देऊन जे जागावर बसवलंय याचे कारण असं आहे, शेतकऱ्यांना सुद्धा इथून पुढे सुधरून राहावं की ही जे सरकार असेल, प्रशासन असेल, ही नुसते आश्वासन आहे. लोकांचे खाते पुस्तक नंबर घेण्यासाठी त्यांनी 200-200, 400 घेतले आणि आज शेतकऱ्याला लोकांच्या दारामध्ये भीक मागायला जायची पाळी आलेली आहे. जे तुमच्याकडनं नोंद करून घेण्यासाठी पैसे घेतले, पैसे लोकांना असे जमा केलेत आणि स्वतः आता त्या शेतकऱ्याला लोकांच्या दारात भीक मागायला जायची पाळी आली आहे. सावकार कुठे बघायची पाळी आली आहे. सावकार टिकू देत नाही, बँकवाला टिकू देत नाही. त्याला सर्वस्वी हा आपलं सरकार आणि सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी ही जबाबदार आहेत असं मला म्हणायचं आहे. निश्चितच आपण पाहतोय संदीप, कशा पद्धतीनं संतप्त भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या आहेत. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत का? तुम्हाला काही मिळाले पैसे सरकारने दिलेले? काही दिलेलं नाही. सरकारनं आम्हाला देतो म्हणून पसरलं. शेतकरी माझा त्यांच्याकडे ह्या सरकारकडे डोळं लावून बसलेला होता. काहीतरी म्हणले ते दिवाळी आम्ही गोड करतो म्हणून ह्या आशेनं जर दिवाळीत तरी काहीतरी होईल, पण त्याचं काही झालं नाही. शेतकऱ्याचं दुहेरी नुकसान झालं. अतिवृष्टी आणि नदीला महापूर आल्यामुळं त्याच्यात शेतकऱ्याचं एक नुकसान आहे. अन्न कोंबड्या गेल्या, शेळ्या गेल्या, आंधी काय गेलेल्या, मोठी जनावरं गेली आणि ती काय 4-2 जे गावलेले आहेत, तर गावलेले असताना ते डॉक्टरला आणून नीट करण्याकरता लोकांकडून येजानं पैसे काढले आणि तरी पण तुमच्या खात्यावर पैसे आलेले नाही आणि ते गाया मरून गेल्या. आणि ही म्हणजे दुसरे सरकार रान नीट करायची पाळी इतकीच शेतकऱ्याची म्हणजे वाईट परिस्थिती झाली. ह्या प्रश्नाला म्हणजे सरकार जबाबदार असणार आहे. मग ह्याच्यामुळं शेतकरी आत्महत्याचं कारण किंवा संकटात टाकणार ही कर्मचाऱ्यापासून लोकांना ही निधी देतो म्हणून सुद्धा दिलेली नाही. ही फसवाचं काम चाललंय यांचं. तर कमीत कमी सरकारने ताबडतोब लक्ष घालावं खाल्ल्याकडेपर्यंत. प्रत्येक शेतकऱ्याला म्हणले तेवढे 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. तहसीलदारांकडे काही तुम्ही मागणी विचारणा केली आहे का? त्यांनी काय उत्तर दिले, काय आश्वासन दिले? काय देतो म्हणले होते, प्रत्येक गावाला आम्ही देतो म्हणले. त्यांनी सुद्धा आता काय कुठल्या शेतकऱ्याला दात मागत नाही. त्यांनी शेतकरी जर दात मागायला विचारायला गेलं तर त्याची माहिती सुद्धा वेळेवरती अधिकारी देत नाहीत. मग ह्याच्यामुळे काय होईल, शेतकरी नुकसान आता ऊस काय असेल ते पूरग्रस्तातला ते सुद्धा कारखान्याला दिवसा लुटमार. अनेक तुमच्या समस्या ज्या आहेत संदीप, आपण पाहिलं की अतिशय भयावह चित्र जे आहे ते या सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संदीप, अगदी तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. सागर, आपण विजय जावंदिया सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया. जावंदिया सर, शेतकऱ्यांच्या व्यथा आपण बघितल्या. सरकारनं घोषणा केली, हे पॅकेज म्हणजे
पैशांचे आकड्यांचे बुडबुडे, शब्दांचे बुडबुडे आहेत असं वाटतंय? कारण 10,000 कोटी मग त्यातले शेतीला, त्यातले महावितरणला गेले, रस्ते पाणी पुरवठ्याला गेले, शेतकऱ्यांच्या वाटण्याला 5,500 कोटी रुपये आले, तेही मिळालेच नाहीत. बिलकुल बरोबर आहे. मी तेव्हाच म्हटलं होतं की 10,000 कोटीचं पॅकेज नाही, हे 5,000 कोटीचं पॅकेज आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतं की रोज मरे त्याला कोण रडे, अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या की अंगाला काटा येतो. ज्याच्यावर हे बीतते त्यालाच माहिती आहे. तुम्ही त्यांचे चेहरे पहा, आणि आता मी नागपूरला राहायला आलो आहे त्याच्यामुळे माझा चेहरा पहा. शेतीत काम करणं किती कष्टाचं आणि किती त्रासाचं आहे. ज्याला हजार्डस जॉब म्हणतात, त्या हजार्डस जॉबला वेगळाच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे असंही मान्य आहे, पण ते सुद्धा मानव अधिकारामध्ये मान्य होत नाही आहे आणि त्याची थट्टा होते. मी म्हणून सतत म्हणतो आणि तुमच्या माध्यमातून पुन्हा आता इथे अधोरेखित करतो आहे की सरकारची ताकद नाही न मदत करण्याची, तर सरकार एक चांगला क्रॉप इन्शुरन्स का आणत नाही हो? आता हे आसमानी संकट नेहमीच येणार आहे आणि त्याच्यासोबत सुलतानी संकटही आहे. आज तुम्ही पहा, ज्या शेतकऱ्यांना थोडा बहुत कापूस घरी आला तो 4,500ला 5,000ला विकला. आता कापसाची नापिकी झाली म्हणून सोयाबीनची नापिकी झाली म्हणून सरकीची तेजी आली, रुईमध्ये तेजी आली आणि आता कापसाचे भाव 5,500च्या वरती गेले. पण त्याचा 1,000 रुपये क्विंटलचा जो नुकसान झालं ना, त्याच्या घरी जे 2, 3, 4 क्विंटल कापूस आला त्याचे तर 4,000 रुपये गेले ना. त्याच्याकरता ते 4,000 रुपये तुमच्या माझ्यासारख्याकरता 40,000 रुपये आहेत, तसे त्याच्याकरता ते 4,000 रुपये आहेत. मला असं वाटतं आहे की या शेतकऱ्यांच्या व्यथा उद्धव ठाकरेंनी समजून मोदींवर दबाव टाकावा हो. बाकीच्या गोष्टींकरता भांडण्यापेक्षा याच्याकरता भांडणं. अहो, दिल्लीत आता शेतकरी एवढा ताकदीने येतो आहे आणि त्याला थांबवण्याची गोष्ट होते आहे, पण शेतीमालाच्या भावाबद्दल, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबद्दल किती उपेक्षा आहे हे स्पष्ट होतं आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की भाजप आणि शिवसेनेने याचं तरी कमीत कमी राजकारण करू नये, आणि राजकारण करायचं असेल तर शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण करावं. मध्य प्रदेशमध्ये बातम्या येतात आहेत की तिथे इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही आहेत, आणि मग मला इथे भाजपचे नेते उत्तर देतात टी व्ही स्क्रीनवर की मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 4,000 रुपये प्रति एकरची घोषणा केली ना. अहो, हे असंच आहे. निवडणूक जिंकण्याकरता असं थोडं थोडं देऊन द्यायचं, निवडणूक जिंकायची आणि मग शेतकरी वाऱ्यावर, मग त्याला 2 रुपये किलो धान्यावर जगवायचं. ही नवीन गुलामी काँग्रेसनेही प्रस्थापित केली, मी अधोरेखित करतो, आणि तीच गुलामी आता मोदी सरकारसुद्धा चालवतात आहेत. हे दुर्दैव आहे हो. मला असं वाटतंय की आमच्या देशातल्या आज घटनांचा दिवस आहे, आज घटना दिवस आहे, आज बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे, आणि या भारतीय घटनेने माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करणं हा त्याचा उद्देश होता. आणि आज काय आहे हो? आज या माणसांना तुम्ही नवीन गुलाम करून टाकलेला आहे. गावं सोडून शहरात या आणि कमी मजुरीत काम करा, हे जर धोरण असेल 70 वर्षाचं आणि मोदीजी 72 महिन्यात ते बदलू शकत नसतील तर कुणाकडनं आशा करावी हो? माणूस मरत नाही म्हणून जगतो आहे, हे मी 2006 साली डॉक्टर मनमोहन सिंगांसमोर म्हटलं होतं, आणि आज 2020 साली सुद्धा तीच परिस्थिती आहे. कारण जगण्याकरता 1 मूठ तांदूळ आणि 1 चिमूटभर मीठ लागतं. नवीन पिढीसुद्धा तयार करता येते. भिकारीसमोर, मस्जिदीसमोर बसणारा फकीर, मंदिरासमोर बसणारा भिकारीसुद्धा जगतो. आम्ही आमच्या अन्नदात्याची अशी अनन्य दशा केलेली आहे. देवा, यांना सुदबुद्धी दे. जे राम मंदिर बांधलं जातं अयोध्येत ते तरी यांना अक्कल देईल का, याची मी प्रार्थना करतो. जाऊन द्या सर, खरंच तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, आणि या मुद्द्यांमध्ये एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे सक्षम आणि चांगल्या पद्धतीचा पीक विम्याची योजना का आणली जात नाही. आता त्यामध्ये कशा प्रकारे सावळा गोंधळ हे सुद्धा आपण बघूयात. पण मनमाडला जाऊयात. आपले प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या सोबत आहेत. बब्बू यांच्या सोबत काही शेतकरी सुद्धा आहेत. बब्बू, काय अवस्था आहे? शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलंय का? कारण दिवाळी होऊन अनेक दिवस झाले, सरकारची घोषणा हवेत आहे. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? संदीप, आता मी उभा आहे मनमाडच्या बाजार समितीत. माझ्यासोबत बरेच शेतकरी आहे आणि त्यांचं मोठ्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कसं नुकसान झालेलं आहे तेच त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणाल, किती एकर लावला होता आणि काय नुकसान झालेलं आहे? अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं पावसामुळं,
त्याच्यामध्ये आमची मक्का आणि कांदे होते. या दोन्ही पिकांचे खूप नुकसान झाले. माझेच नाही, असे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले या अतिवृष्टीमुळे. आणि सरकारने सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही तुम्हाला मदत देऊ, पण दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर काय पैसे जमा झाले नाही. तर सरकारला हीच विनंती का आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं किती नुकसान झालेलं आहे? आमचं 6 एकर मका होती, 4 एकर बाजरी होती आणि कांद्याचे रोप होते 1 एकर. सर्व पाण्याने खराब झालं, पण सरकारने कोणत्या प्रकारची आतापर्यंत भरपाई मिळालेली नाही. माझ्यासोबत काही तरुण शेतकरी आहे, त्याच्याकडून जाणून घेऊया. तुझे किती एकर लावलं? आमचे 3 एकर मक्का होती, 2 एकर कपाशी होती आणि 1 एकर बाजरी होती. तर आमची नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी लॉकडाऊन मुळे भेटलेले नव्हते, तर दिवाळीच्या आधी भेटणार होते, तर ते काय अजून भेटलेले नाही आहे. तर सरकारने लवकरात लवकर हे पूर्तता करावी, त्यांना विनंती करतो. तुम्हाला काय किती नुकसान झालं? माझं मत असं आहे की मी नानासाहेब राजाराम उगले, शेतकरी, राहणारा असगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. तर असंख्य लोकांचं नुकसान झालं आहे. कोणाचं रोपं गेले, कोणाचे कांदे गेले, काही लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केले. परंतु सरकारने कबूल केलं होतं दिवाळीपूर्वी तुम्हाला मदत देऊ. परंतु या महाआघाडी सरकारने आत्तापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. तरी मी काल तहसीलदार साहेबाकडे मी स्वतः गेलो होतो. तहसीलदार साहेबांनी सांगितलं का अजून याद्या वगैरे जमा झाल्या नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. तरी सरकारला माझी अशी विनंती आहे तर गोरगरीब शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी करता येईल हीच माझी विनंती. संदीप, एकूणच या नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही आणि लवकरात लवकर मदत मिळावी असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अगदी आपण बघितलं, सोलापूर असेल, मनमाड असेल किंवा राज्यभरातल्या शेतकऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड झालंय. सरकारनं पॅकेज घोषित केलं, मात्र शेतकऱ्यांच्या पदरात दिवाळी होऊन 8-10 दिवस होऊन गेले तरीही काही पडलेलं नाहीये. यानंतर आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते सुरेश धस. सुरेशजी, तुम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन त्या शेतकऱ्याच्या व्यथा सगळ्या जाणून घेतलेल्या होत्या. सरकारनं दिवाळी गोड करणार असं म्हणून सांगितलेलं होतं. आता मनमाडच्या शेतकऱ्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया बघितल्या असतील. बीडमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, विदर्भात नुकसान झालेलं आहे, मराठवाड्यात नुकसान झालंय. मात्र शेतकऱ्याच्या पदरात काहीही पडलेलं नाहीये. सरकारनं घोषणा केली, घोषणा हवेत आहे. हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय? येतोय आवाज. विनंती अशी आहे की आता आपण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मी मराठवाड्याच्या मधून इथून बोलतोय. एकंदरीत सुरुवातीला म्हणजे ह्या सरकारने मुळात घोषणा केली तीच फसवी केली. 10,000 कोटीचं पॅकेज देतो अशा प्रकारच्या वल्गना केल्या. प्रत्यक्षात ते 4-4.5 हजार कोटीवरती आलेलं आहे. आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 150 कोटी रुपयाचं यांनी वाटप करू अशा पद्धतीचं पैसे आलेले आहेत. दिवाळीच्या पूर्वी दिवाळी गोड करू वगैरे वगैरे बरंच काही सांगितलं. परंतु प्रत्यक्षात दिवाळीच्या आता दिवाळी तर संपलीच, भाऊबीज संपली, बलिप्रतिपदा संपली, सगळं काही संपलं, पाडवा संपला. आता 29 तारखेला आज चालू होणार कालपासून तुळशी विवाह सुद्धा संपतील. तुळशी विवाह संपेपर्यंत सुद्धा एक दामोजी पंत सुद्धा लोकांच्या नावावरती इथं आलेला नाही. मुळात तुम्ही पॅकेज जाहीर करताना मला वाईट वाटतं, नुसतं राजकारण म्हणून मी बोलणार नाही, परंतु आदरणीय उद्धवजींनी आणि त्यांच्या सरकारने हे मोडून तोडून जोडून जे पॅकेज जाहीर केलं ते ऍक्च्युअल 4-4.5 हजार कोटी रुपये प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या नावावरती जात आहे. 5-5.5 हजार कोटी रुपये तर दुसरीकडे जात आहेत. आणि या मदत व पुनर्वसन विभागाला कधीपासून सवय लागली असं काहीतरी चुकीचं लोकांच्या पुढे पाठवायचं. 200 कोटी रुपये शाळा दुरुस्ती लागणारे तुम्ही त्याच्यात टाकले, रस्ता दुरुस्तीचे पैसे त्याच्यामध्ये टाकले. अहो, या ज्या इतर दुरुस्त्या आहेत, ज्या भौतिक गरजांचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या, बरोबर, भौतिक गरजा ह्या वेगळ्या आहेत. शेतकरी हा वेगळा विषय. तुम्ही शेतकऱ्याबद्दल बोला ना, फक्त शेतकऱ्यांचं. म्हणून तर इथं बाहेरून म्हणजे बिहारवरून येऊन आमचे विरोधी पक्ष नेते
फिरले आणि नंतर जे बोललेत की हे सरकार पलटूराम सरकार आहे, कारण या सरकारमधल्या माननीय उद्धवजी यांनी बांधावरती जाऊन मागच्या वर्षी काय बोलले, अजितदादा तर 1.5 लाखापर्यंत गेले होते फळबागाच्या नुकसान भरपाईला, आता का देता 18,500च्या आत? अहो यांच्या मदती सुद्धा इतक्या गमतीशीर आहे, काय ठिकाणी तर 500 रुपये 50 रुपये. अरे काय थट्टा लावली तुम्ही, पंचनामे करता का काय करता? आता मी ज्या भागामध्ये राहतो आमच्या इथल्या लोकांचे 4-4 वेळा कांद्याचे रोप जळून गेली, 4-4 वेळा कांद्याचे रोप बदलली, सगळ्या सोयाबीनला कर आली, एक सुद्धा कापसाचे जी बोंड आहेत खालचे 23 बोंड गेली, जवळजवळ 23-25, वरची सुद्धा गेली, 10-15 बोंडाचा कापूस सापडलाय, 1 ते 1.5 क्विंटलच्या वरती नाही, आणि नुकसान भरपाई शून्य. 11 तालुके बीड जिल्ह्यातले, त्यातल्या 2-4 तालुक्याला दाखवली गेली. आष्टी, पाटोदा, बीड मधला काही पाठ, तुम्हाला सांगतो अंबाजोगाईचा काही पाठ, काही नाही, निस्ता गप्पा. जिल्हाधिकारी म्हणतात इतकं टक्के नुकसान झालं नाही, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात फेर सर्वे करू. फेर नाही, सर्वे नाही, आपलं जुजबी कुठंतरी दाखवायचं म्हणून 100-150 कोटी रुपये हे कुठं जिथं नुकसान झालंय तिथल्या सुद्धा काही लोकांचं, शिरूरमध्ये सुद्धा अर्ध्याच्या वरती फार्मरची संख्याच येत नाही. अगदी सुरेश धसजी, तुम्ही खरंच महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि विरोधक सुद्धा आरोप करतायत, आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं विजय जावंदिया शेतकरी नेते सुद्धा आपल्या सोबत आहेत, कारण सरकारनं जाहीर केलेलं पॅकेजच फसवाय. 10,000 कोटीची घोषणा केली, मात्र 4,500 कोटी इतर गोष्टींसाठीच त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडले फक्त 5,500 कोटी. मात्र या 5,500 कोटीमध्ये शेतकऱ्यांच्या खरोखर खात्यावर किती जमा झाले हा प्रश्न आहे, कारण राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शेतकऱ्यांशी संवाद साधतोय ज्यांचं नुकसान झालेलं आहे परतीच्या पावसानं त्या, मात्र कोणताही शेतकरी आपल्याला मदत मिळाल्याचं सांगत नाही. त्यामुळे ही जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळणार कधी हा प्रश्न निर्माण झालाय. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन या चर्चेत पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतच्या खास वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली मदत कुणीकडे हा प्रश्न न्यूज 18 लोकमत शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला विचारतंय. राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, त्यांच्या पदरामध्ये नुकसान भरपाईचे पैसे पडलेत का, हे आपण जाणून घेतोय. विजय जावंदिया शेतकरी नेते आपल्या सोबत आहेत, सुरेश धस सुद्धा भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. राज्यभरातल्या शेतकऱ्यांशी आपण बोलतोय. जुन्नरला जाऊयात. रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रायचंद, काय शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडलंय का, की तिथलेही शेतकरी म्हणतात जाहीर केलेली मदत गेली कुठे? काही तांत्रिक कारणांमुळे रायचंदशी आपला संपर्क तुटलेला आहे. विजय जावंदिया आपल्या सोबत आहेत. जावंदिया सर, तुम्ही मगाशी म्हणालात की सरकारनं एकतर मदत फसवी केली, दुसरीकडे सक्षम विमा योजना आणताना दिसत नाहीत. विमा कंपन्यांच्या कशा प्रकारे भोंगळ कारभार आहे आपण बघितलं. पैसे भरून घेतात शेतकऱ्यांकडून पैसे भरून, आणि देताना मात्र हात वर करतात, अशी आतापर्यंतची परंपरा आहे. आणि जे अधिकारी आहेत ते सुद्धा विमा कंपन्यांना सामील असल्याचं अनेक ठिकाणी बघायला मिळालंय. नाही, बरोबर आहे. बघा, मी सतत असं म्हणतोय, मी आत्ता एक लेख लिहिला होता याच्यावर, आणि तो माझ्या नशिबाने सामनानी छापलेला आहे. म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा तो वाचला असेल मी समजतो. मी अनेक वर्षांपासून अशी मागणी करतोय की एक चांगली सक्षम अशी पीक विमा योजना पाहिजे की ज्याच्यामध्ये नैसर्गिक संकटाचा सुद्धा समावेश असेल, आणि ज्याच्यामध्ये पीक खराब झालं, क्वालिटी खराब झाली तर त्याला मग MSP सुद्धा मिळत नाही, तर ते नुकसान सुद्धा नैसर्गिकच असतं ना. कमी भाव मिळतात, जसं आता ओलावा जास्त आहे म्हणून कॉटन फेडरेशन विकत घेत नाही वगैरे, आणि अशा योजना जगात आहेत ना. आणि या योजना युनिव्हर्सल असल्या पाहिजे, सगळ्यांकरता असल्या पाहिजे. त्याचं प्रीमियम हे सरकारने दिलं पाहिजे. 100% प्रीमियम जे आहे ते सरकारने द्यावं, 50% लागेल तर केंद्राने घ्यावं, 50% राज्य सरकारने घ्यावं, आणि याची फार गरज आहे हो आता. आणि WTO मध्ये अशा प्रकारची सबसिडी देणं परमिसिबल आहे असं मला अनेक अधिकारी सांगतात, कारण हे एन्व्हायरमेंटल ग्रीन याच्यामध्ये जातं, त्याच्यामुळे ती सबसिडीवर काही ऑब्जेक्शन येऊ शकत नाही.
असं काहीतरी करण्याची फार गरज आहे हो, ज्याच्यामुळे एकदम सुरक्षा येईल शेतकऱ्यांमध्ये. कारण काय आहे, आज आम्ही अधिक खर्चाच्या व्यवस्थेमध्ये आलेलो आहे. 200-300 रुपये मजुरी ही जास्त असं मी म्हणणार नाही, पण पेरणीपासून तर पीक घरी येईपर्यंत कोरडवाहू शेतीमध्ये 15 ते 20 हजार रुपये एकरी आणि ओलिताच्या शेतीमध्ये 20 ते 25 हजार रुपये एकरी शेतकऱ्यांचे खर्च झालेले असतात. ते पैसे मातीत गेलेले असतात. घरी पीक काय येईल, भाव काय मिळेल याची काही शाश्वती नसते. त्याला आपलं कुटुंब पोसायचं असतं. आणि म्हणून या सगळ्या हायकॉस्ट इकॉनॉमीमध्ये अशा प्रकारच्या विम्याच्या सुरक्षेची गरज आहे, हे मान्य आहे या सगळ्यांना. मी मनमोहन सिंग सरकारच्या वेळेला सुद्धा अधिकाऱ्यांशी बोललो, नेत्यांशी बोललो, ते मान्य करतात. आजही हे सगळे मान्य करतात, पण करत का नाही? आणि त्याच्याकरता जर 1 लाख कोटी रुपयाची वर्षाची व्यवस्था करायची असेल सरकारला, तर ती करायला एवढं मागे पुढे का पाहतात हो? मी तुम्हाला एक शेवटचं सांगतो तुम्हाला हो, माझं स्पष्ट मत असं आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टींकरता डेफिसिट फायनान्सिंग होतं, पण शेतकऱ्यांकरता डेफिसिट फायनान्सिंग करताना हे काय सांगितलं जातं की इन्फ्लेशन होईल. मग बाकीच्या गोष्टींकरता डेफिसिट फायनान्सिंग केलं तर इन्फ्लेशन नाही होत का हो? पण शेतकऱ्यांना द्यायची वेळ आली की इन्फ्लेशनची भीती दाखवून, महागाईची भीती दाखवून. अहो, महागाई नाही आहे, शेतीमालाचे भाव वाढले तर ते रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणून वाढलेली किंमत आहे. ती महागाई नाही आहे. आज पगार किती वाढलेले आहेत. मी पगारांचा विरोध करत नाही, पण मी तुम्हाला शेवटचं सांगतो. अहो, मी 70 साली शेती सुरू केली तेव्हा 100 रुपये क्विंटल ज्वारी विकायचो आणि माणसाची महिन्याची मजुरी सुद्धा 90 रुपये होती आणि मास्तराचा पगारही 150 रुपये होता. आज मास्तराचा पगार, कलेक्टरचा पगार, आमदार खासदारांचा पगार किती वाढला आहे हो? त्या तुलनेत अन्नधान्याचे भाव वाढलेले नाही, आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच अन्नदाता शेतकऱ्याला सरकारच्या तिजोरीतनं आसमानी सुलतानी संकटाकरता मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, हे मी इथे नमूद करतो. अगदी तुम्ही खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आणि जर अन्नधान्याचे भाव वाढले तर ओरड सुद्धा करणारे काही कमी नाही आहेत, कारण शेतकऱ्याच्या काय अवस्था झालेली हे बघायला कोणीच तयार नाही. पुन्हा एकदा जाऊयात बांधावर, जुन्नर तालुक्यामध्ये रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रायचंद, शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडलंय का नुकसान भरपाई, की घोषणा शेतकऱ्यांची फक्त ऐकूनच शेतकरी शांत आहेत? खरं तर आपण पाहत होतो दिवाळीमध्ये ह्या सगळ्या मदती मिळतील, पण 1 रुपया सुद्धा अजून शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला नाही. सर्वात जास्त नुकसान पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात होतं. बटाट्याचा हा सगळा बेल्ट होता. आपण थेट शेतकऱ्यांना विचारणार आहोत नेमकं काय झालंय. काय सांगाल तुम्ही, झाली ही मदत जमा तुमच्या खात्यावरती? नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत कुठलीही मदत जमा झालेली नाही. ऍक्च्युली लाईट बिलाने आधीच शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं असताना अवकाळी पावसाने जे आभाळ फाटलेलं आहे याच्यावर विजय वडेट्टीवार साहेब मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी डिक्लेअर केलं होतं की दिवाळीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई जमा करू. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठली नुकसान भरपाई जमा झालेली नाही. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पाठरात बटाट्याचं पीक आणि खालच्या या पट्ट्यामध्ये कांद्याचं मजबूत पीक असतं. हे सगळी पिकं गेल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. आणि दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई न देता, दिवाळी गोड न करता या सरकारने जो शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे त्याचा मी उत्तर पुणे जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने डॉक्टर सुहास यांनी जाहीर निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की आपण ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी. लवकर मदत द्यावी अशी तुमची मागणी. तुमच्या गावामध्ये नेमकी काय कंडिशन आहे? सर, मी सरपंच शेखर आमच्या येथे शेतकऱ्यांचे 53 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 53 शेतकऱ्यांच्या नुकसानीमध्ये कांद्याची रोपं गेली, जे बारमाही पीक असतं कांद्याचं, त्या कांद्या रोपांची नुकसान झाली. त्यानंतर फ्लावर आहे, कोबी आहे, धना मेथी येते, या पिकांचं नुकसान झालं. आणि सरकारने आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या अगोदर तुम्हाला ते नुकसान भरपाई देईल, आणि सरकारने अजून त्या ठिकाणी कुठली नुकसान भरपाई नाही. शेतकरी वारंवार ग्रामपंचायतीतून चौकशी करतात केव्हा आमचं त्या ठिकाणी नुकसान आपण भरपाई. बघितलं शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत. जुन्नर मधल्या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, मात्र त्यांना मदत अद्यापही मिळालेली नाहीये. दिवाळी तर त्यांच्या अंधारातच गेलेली आहे. मात्र दिवाळी होऊन अनेक दिवस झाले तरीही त्यांच्या काय पदरात पडलेलं नाही. सुरेश धस यांच्याकडे जाऊया. सुरेशजी, आपण शेतकऱ्यांची व्यथा बघितली. 5,500 कोटी रुपये मधलं कमीत कमी काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळी झाल्यावर 1-2 दिवसांनी तरी पडायला पाहिजे होतं. ही 5,500 कोटी रुपये गेले तरी कुठे? हे परिस्थिती अशी आहे. आवाज माझा येतोय ना आपल्यापर्यंत? येतोय साहेब, सलग बोला. हे बघा, हे पैसे राज्य सरकारने काही प्रमाणात
विभागीय आयुक्ताकडे पाठवले. विभागीय आयुक्तांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अहो एका क्लिक वरती पैसे तुम्हाला पाठवता येतात तर तुम्ही हे नाटक कशासाठी करताय? मग पहिल्यांदा तुम्ही पैसे पूर्ण पाठवलेले नाहीत का? अहो गिने चुने 4-4.5 हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या वाट्याला आले. 5-5.5 हजार कोटी रुपये इतर कामाला आहे. 5-5.5 हजार कोटी शेतकऱ्याकडे नाहीत. 4.5 हजार कोटी आलेले राज्यामध्ये. आणि काही ठिकाणी मी म्हणलं ना यांनी पंचनामे केले परंतु ते वरती पाठवलेच नाही. अशी खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. पपईच्या बाबतीत आहे, द्राक्ष पिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती म्हणजे बहुतेक सरकारनेच वरून सांगितलं फळ पिकाचा दर्जा दिलेले पंचनामे का झाले नाही? मी उदाहरणार्थ परांडा तालुक्याचं सांगतो. उस्मानाबाद जिल्ह्यातलं मोठ्या प्रमाणावरती परांड्याच्या पश्चिम भागामध्ये पपईचं पीक घेतलं जातं. एकाही पपई उत्पादक शेतकऱ्याला 5 पैसे सुद्धा या लोकांनी तिथं वरती पाठवलेच नाही. आणि हे यांच्याकडे सगळ्यांचे अकाउंट आहेत सगळे परंतु मानसिकताच नाही. अहो शनिवार रविवार सोमवार सलग सुट्ट्या होत्या. काही जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारची सुट्टी देऊन टाकली. पैसेच गेले यांचे गुरुवारी. अरे मग शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे पाठवायच्या ऐवजी यांना आपल्या स्वतःच्या घरी एकतर म्हणजे कोंड्या खांदू आणि घाम निघतोय. आमच्या लोकांना पहिले 6 दिवसाचं काम होतं. या मायबाप सरकारने 5 दिवसाचा आठवडा केला आणि 5 दिवसाचा आठवडा करून इतकं मोठं कल्याण झालंय लोकांचं की ते कल्याण मोजता मला वाटतं त्याला मापदंडच राहायचा नाही. अहो काय लावलंय हे? 4थ्या दिवशी सलग सुट्ट्या दिल्या. बँका बंद. शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसेच गेले नाही. आणि अजून तरी कुणाला उल्हास आहे की शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे गेले पाहिजे? या सरकारमधला कुणी मंत्री म्हणतोय का? या सरकारचा मदत व पुनर्वसन मंत्री महोदय कुठं आहे? या सरकारचे फायनान्स मिनिस्टर उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जाब विचारलाय का? महसूल मंत्री काय करतायत? महसूल राज्यमंत्री काय करतायत? आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री काय करतायत शेतकऱ्याच्या अकाउंटवर? म्हणजे यांना कोणाचंच काही पडलेलं नाही. फक्त पुढचं बघायचं, एक्सक्लुझिव्ह बातम्या द्यायच्या आणि लोकांची दिशा तिसरीकडेच घेऊन जायची. फटाके वाजवू नका, फटाके वाजवा. एक मंत्री म्हणतो फटाके वाजवू नका, दुसरे मंत्री म्हणतो फटाके वाजवा. तिसरं कुठंतरी काढायचं. लोकलच सुरू नाही. इकडच्या एसट्या उचलायच्या, बेस्टकडे न्यायच्या. बेस्टकडे जे लोक जात आहेत एका तालुक्यातून 40-44 परत येताना 22 कंडक्टर आणि ड्रायव्हर पॉझिटिव्ह होऊन माघारी येत आहेत. हे चाललंय काय नेमकं तेच काय कळत नाही. शेतकरी पूर्णपणे त्याच्या आता ह्या सरकारवरती एवढा नाराज आहे. तुम्ही तर आता पुणे जिल्ह्यातलं दाखवलं ना. बरोबर. हा बेल्ट कोणाचा आहे? आंबेगाव कुणाचा तालुका आहे? वळसे पाटलांचा तालुका आहे. उपमुख्यमंत्री तिथं पालकमंत्री आहेत. सोलापूरला पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री आहेत. तिथलं काही नाही. नाशिकला भुजबळ साहेब आहेत. आता जिथले शेतकरी दाखवले तुम्ही हे एवढाले मोठाले लोक जे 4-4 वेळा 5-5 वेळा मंत्री आहेत, जे 90 सालापासून विधानसभेमध्ये आहेत, त्यांच्या मतदारसंघात ही परिस्थिती मानल्यावर मराठवाड्याच्या तर गोरगरीब तालुक्यांचं तुम्ही सोडूनच द्या. जावंदिया साहेब जिथून आहेत तिथं विदर्भाचं तर मग आणखी त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती आहे. त्याच्यामुळं नाशिक जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती, पुणे जिल्ह्यातली ही परिस्थिती, सोलापूरची ही परिस्थिती, अरे कोणी मालक आहे का नाही? अगदी म्हणजे मंत्रिमंडळाचं एकंदरीतच लक्ष नाहीये असा सुरेशजी तुम्ही आरोप केलेला आहे. आणि जे चाळण पद्धतीने पैसे वाटलेले आहेत ते थेट जर शेतकऱ्याच्या खात्यात गेले असते तर अधिक चांगलं झालं असतं. कारण सुट्ट्या लागल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्यापर्यंत पैसे पोहोचलेले नाहीत. हे काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, काही मदतीच्या बाबतीमध्ये आहे. मात्र असे राज्यातला एक मोठा वर्ग आहे शेतकरी ज्यांच्या अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे ही जाहीर केलेली मदत आहे, जे जाहीर केलेलं पॅकेज आहे, त्या मदतीचं पॅकेज गेलं कुठे असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ही मदत कुणीकडे या खास वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सरकारनं मदत जाहीर केली, मात्र शेतकऱ्यांपर्यंत अद्याप काही पोहोचलेलं नाहीये। राज्यभरातल्या शेतकऱ्यांकडून आम्ही त्यांच्या व्यथा जाणून घेतोय, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। विजय जावंदिया शेतकरी नेते आणि भाजपचे नेते सुरेश धस सुद्धा आपल्या सोबत आहेत। ब्रेक नंतर आता पहिल्यांदा जाऊयात बब्बू शेख यांच्याकडे। बब्बू, काय परिस्थिती आहे? मुळात ज्या वेळेला सरकारनं घोषणा केली त्यावेळी शेतकऱ्यांच्याकडनं काय काय कागदपत्र मागून घेतलेली होती, त्यांचे पंचनामे झाले का? मदत तर बाजूलाच राहिली, पण हे प्राथमिक गोष्टी तरी झाल्यात का शेतकऱ्यांच्या? आणि ते टक्केवारीमध्ये नुकसान भरपाई नुकसान लिहिलं गेलं, किती टक्के नुकसान झालं, एवढं टक्के नुकसान झालं असेल तर मदत मिळणार, त्याबद्दल काय शेतकऱ्यांची खंत आहे? संदीप, एक आणखी महत्त्वाचं असं आहे, जे आपल्या आता माहिती मिळाली आहे का नांदगाव तालुक्यात जवळपास 58,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। त्या पंचनामे झाल्यानंतर 46,000चा प्रस्ताव शासनातर्फे पाठवण्यात आलेलं होतं। त्यापैकी 21,000 महसूल विभाग 21 कोटी प्राप्त झालेले आहे, पण ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेले आहे। ते फक्त 34,000 शेतकऱ्यांच्यासाठीच आलेले। उर्वरित जे 24,000 शेतकरी आहे त्यांचा काय, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर आम्हाला भरपाई मिळणार की नाही? आता माझ्यासोबत आणखी शेतकरी आहे जे अडचणीत सापडले, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय वाटतंय। ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अतोनात, ती अद्याप भरपाई तर नाहीच भेटली, पण आता रब्बीचे पिकं उभे करायचे शेतकऱ्यांना, त्यांच्या हातामध्ये आज पैसे नसल्यामुळं अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे। बियाणे खते विकत घेण्यासाठी पैसा लागतो, त्याच्याकडे शेतकरी अडचणीत आहे। सरकारने त्वरित मदत करावी, शेतकऱ्याच्या खात्यावर मदत जमा करावी, ही सरकारला विनंती आहे आमची। पंचनामे झालेले आहे का तुमचे? हा, झालेले आहे पंचनामा। अजून कुठलं काही भरपाई की दिलीच नाही आम्हाला, कुठलं काही भेटलंच नाही भरपाई। आमच्या गावात पंचनामा झालेले आहेत, पण बाकीच्या जणांना पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहे। तर बाकीचे शेतकरी खूप अडचणीत असल्यामुळे त्यांना बऱ्याच काही अडचणी येऊ राहिले, तर सरकारने लवकरात लवकर मदत म्हणून त्यांना अनुदानाचं भरपाई लवकर द्यावी। अगदी बब्बू, आपण शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत। विजय जावंदी आपल्या सोबत आहेत। जावंदिया सर, आपण बघितलं नांदगाव तालुक्यातलं एक उदाहरण सांगितलं बब्बू शेख यांनी, आमच्या आत्ताच माहिती दिली की 58,000 शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, ज्यांचं नुकसान झालं होतं। सरकारनं प्रस्ताव 46,000 शेतकऱ्यांचा पाठवला आणि जे 21 कोटींची मदत आली ते 34,000 शेतकऱ्यांना आले, आणि बाकीचे 26,000 शेतकरी वाऱ्यावर सोडले का सरकारनं, हा प्रश्न आता निर्माण होतो। मग त्यांनी करायचं काय? नाही, हे असंच होत आहे। म्हणून माझं काय मत आहे की सरकार कोणाचंही असो, यांनी गाव वाईज किती रुपये पाठवलेत हे जाहीर करायला पाहिजे। जिल्हा वाईज नाही, प्रत्येक गावाला किती रुपये पाठवले, ते किती एकराचे आहेत याची श्वेतपत्रिका का नाही जाहीर करत? मग आता धस साहेब जे म्हणत होते, बरोबर धस साहेबांचं, की मराठवाड्याकडे कोणी पाहत नाही, विदर्भाकडे कोणी पाहत नाही। मी तुम्हाला सांगतो ना, आता बघा, अजून कापसाची खरेदी फेडरेशनची सुरू झालेली नाही आहे, ती उद्यापासून की परवापासून सुरू होणार आहे म्हणतात। 10 तारखेपासून 10 नोव्हेंबरपासून CCIने काही भागात खरेदी केंद्र सुरू केलेली आहेत। मी प्रत्येक वेळेला सांगतो आहे की ही अशी उपेक्षा होतच राहते आहे, आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा अत्यंत बरोबर आहे। मध्ये माझी अशी माहिती होती की 2 कोटी एकरातलं कमीत कमी पीक गेलेलं असेल। आता 2 कोटी एकरात जर 4,000 रुपये एकराने जरी दिलेत तर 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात गेलेत, तर त्याला मदत होईल ना हो। पण तुम्ही 5,000ची मदत जाहीर घोषणा करता, करायला 5,000 सुरू आहे। कोटी जावंदिया सर, नुसत्या पोकळ घोषणा करायला सुरू आहे, जे जाहीर केलं तेही शेतकऱ्यांच्या पदरात मिळालेलं नाहीये। सुरेश धस यांच्याकडे जाणार आहोत। धस साहेब, वेळ कमी आहे, थोडक्यात मांडा तुमचा मुद्दा, कारण शेतकऱ्यांची व्यथा आपण बघितली, अनेक शेतकरी वाऱ्यावरच आहेत। नाही, जावंदिया साहेब जे बोलतायत ते बरोबर आहे। जे फेडरेशनचा कापूस आता तुम्ही कधी सेंटर चालू करणार? केंद्र सरकारने पैसे पाठवून देऊन सुद्धा तुम्ही खरेदीला उशीर केल्यामुळं, नेमकं राज्य सरकारने वेळेत सगळी यंत्रणा उभी न केल्यामुळं माग सुद्धा कापूस कवडी रेवडी भावाने विकला। आता सुद्धा मार्केट कमिट्या तुमच्याच ताब्यात आहेत, मार्केट कमिटीचे मालक तुम्हीच आहात। मग सेंटर चालू करायचं त्याच्या आधी 2700 रुपये 2800 रुपये हे FAQ नॉन FAQचं नाटक दाखवायचं, आणि या लोकांनी आपण बघतो काय तांत्रिक कारणामुळे सुरेश धस यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। या सगळ्यावर आपण चर्चा केली राज्यभरातले। हा, सुरेश धसजी बोला।
हा जो उद्योग चालू आहे, हॅलो बोला बोला, येतोय तुमचा आवाज, तुमचा आवाज येतोय आता, बोला. एफएक्यू नॉन एफएक्यू कापसाचा विषय संपलेला असताना युती सरकारच्या काळात 95ला अजून सुद्धा सेंटर चालू केल्याच्या नंतर 2700 रुपये आणि 2800 रुपये मागच्या वर्षी शेतकरी ऑनलाईन करा, हे करा, सगळं काही करून थकला, परंतु शेतकऱ्याचा कापूस घेतला गेला नाही. अगदी सुरेश दत्तजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. शेतकऱ्याला सगळीकडून नाडलं जाते अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी सगळ्या आसमानी संकटामध्ये सापडला. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केलं. जी मदत जाहीर केली ती तोकडी मदत होती, ती पण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पोहोचलेली नाहीये. जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सगळ्यांना मदत मिळणार का, हा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालाय. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाहीये. खात्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे आले पण त्याचं वाटप अद्यापही सुरू झालेलं नाही. मग हे सरकार शेतकऱ्यांना पैसे वाटणार कधी, त्यांना मदत कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण होतोय. आणि जर अनेक शेतकरी वाऱ्यावर सोडले जाणार असतील तर मग मदत गेली कुणीकडे, हा प्रश्न न्यूज 18 लोकमत या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित करतंय. विजय जावंदियाजी आणि सुरेश दत्तजी, आपले दोघांचेही धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वागत. बातमी मिशन पाणी संदर्भातली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये एक जागतिक शौचालय कॉलेज आहे. 2018 मध्ये रेकिट बेंगिजर यांच्या पुढाकाराने घेत द वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन सोबत मिळून एक सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आलं. अनेकांनी या कॉलेज संदर्भात पहिल्यांदाच ऐकलं असेल. इथं आलेला सफाई कर्मचारी विजय सुद्धा या प्रशिक्षणामुळे भारावून गेलाय. बघूया. मेरा नाम विजय टाक है। मैं वहाँ पर पहली बार गया तो मुझे ऐसा लगा देख के, अरे वर्ल्ड टॉयलेट कॉलेज बोले तो कॉलेज ऐसा पहली बार सुनने में अजब-व-गरीब लगा। टॉयलेट कॉलेज ये ऐसा लगने, तो ऐसा भी होता है क्या टॉयलेट कॉलेज है? तो वहाँ पे जाने के बाद देखा तो सब अच्छा लगा और एक मन में वो हुआ कि नहीं, यहाँ मुझे ट्रेनिंग लेनी चाहिए। कोई काम करना है तो वहाँ पे जाके हम डायरेक्ट काम करते थे, तो सेफ्टी किट यूज़ नहीं करते थे। वहाँ जाने के बाद पता चला कि हमें हैंड ग्लोव्स पहनने चाहिए। समझो सीवर में उतरना है तो एक जैकेट था, वो सेफ्टी किट का जैकेट वो दिया गया, गम बूट दिए गए। फिर वो पहनने के बाद सीवर में उतरा तो कुछ भी वो नहीं हुआ मैं, तो उससे और अपनी गंदगी से और अपना संपर्क नहीं हुआ। तो इसे वो उतारने के बाद सिर्फ उसे वॉश कर लिया और उसे सैनिटाइज़र कर लिया तो एकदम क्लीन। मुझे भी कुछ उससे वो नहीं हुआ, नहीं तो ऐसा लगता था जब खाना खाने बैठते तो याद आती थी तो खाना खाने को मन नहीं करता था। What we actually did in the World Toilet College was brought them in, and over a 5-day period we were able to train them on several things. Train them on hygiene, train them on how to make sure that sanitation is done the right way, make them understand what their rights are basically as Indian citizens. So at the end of this, we were able to kind of place them with some really benevolent companies in housekeeping jobs, in cleaning jobs, in hospitals, in hotels and so on and so forth. And I'm really happy that till the end of 2019, very early 2020, before COVID started, we had trained and rehabilitated and placed in jobs 5,000 plus manual scavengers in Aurangabad, Bombay and Pune. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र जाण्यापूर्वी एक सूचना. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिणं महत्त्वाचं आहे. दुधामध्ये